अधिक मासाची सुंदर कथा. ऐका कहाणी अधिक मासाची. तिची घडण चंद्रसूर्याची, मानवंदना आहे देवी देवतांची. ही कहाणी कोणी कोणाला सांगितली ते चित्त देऊन ऐका. एकदा सर्व ऋषीमुनी तपोवनात एकत्र बसले होते. तेव्हा व्यासमुनींचे आगमन झाले. ते सर्व ऋषीमुनींना संबोधत म्हणाले, आपण सर्वजण धर्माचे पालन करतोच. आपल्याला या वर्षात अधिक मासाचे आचरण करावयाचे आहे. ऋषी म्हणाले, हा कोणता अधिक मास? व्यास म्हणाले, अधिक मास म्हणजे जास्तीचा महिना. वर्षाचे महिने 12, 13वा म्हणजे अधिक मास. ऋषी म्हणाले, तो कशासाठी? व्यास म्हणाले, चंद्र सूर्याच्या गतीमुळे दरवर्षी 10 दिवसांचा फरक पडतो. 3 वर्षानंतर असा एकूण 1 महिन्याचा फरक पडतो. 1 महिना अधिक धरून कालगणनेचा मेळ बसविला आहे आणि हाच अधिक मास. यालाच पुरुषोत्तम मास असेही म्हणतात. आता सांगतो 13व्या महिन्याची कहाणी. नीट ठेवावी ध्यानी, त्याला मान द्यावा सर्वांनी. सांगितले मला नारद मुनींनी. सारे जण शांत झाले, मन लावून ऐकू लागले. व्यास महर्षी बोलू लागले. नारद मुनी भूतलावर फिरत होते. जगातील सुखदुःखाचा आढावा घेत होते. मृत्यू लोकातील माणसे नाना प्रकारची सुखदुःख भोगत आहेत, पण त्यात सुखी लोकांचं प्रमाण फार कमी आहे. त्याचं काय बरं कारण असावं? नारद मनात विचार करू लागले. विचार करीत करीत ते वैकुंठाला पोहोचले. भगवान विष्णू ध्यानस्थ बसले होते. नारायण नारायण असा बराच वेळ जयघोष नारदांनी केला. नंतर नारद मुनी श्री विष्णूस म्हणाले, तुम्ही सर्वश्रेष्ठ देव आहात. पृथ्वीवरील लोकांचे पालन करता आहात. मग तुम्ही कुणाची आराधना करता आणि ती कशासाठी करता हे मला सांगू शकाल का? विष्णू म्हणाले, नारद मुनी, तुम्ही म्हणता ते खरं आहे. तुम्ही आता बघून आलात, लोक पाप करत आहेत. त्यात पुण्याचं प्रमाण कमी आहे. पण त्यांनी केलेल्या पापाचं काय? त्याची तर भरपाई झाली पाहिजे. नारद म्हणाले, ती भरपाई कशासाठी? विष्णू म्हणाले, होईल ती भरपाई, पण होऊ शकेल. ती भरपाई करणारा अधिक मास आता येणार आहे. नारद म्हणाले, अधिक मास? विष्णू म्हणाले, होय, पापांची भरपाई करणारा अधिक मास. या मासाचे आराध्य दैवत श्री पुरुषोत्तम आहेत. पुरुषोत्तमाची भक्ती करणाऱ्यांना सर्वांना सुख लाभेल आणि तो सुखाचा मार्ग मी दाखवीन. चंद्र सूर्य यांच्या गतीत फरक पडतो. त्याचा मेळ हा महिना घालतो. दर 3 वर्षांनी हा महिना येतो. या महिन्यात सूर्यसंक्रमण नसते आणि म्हणून या महिन्याला मलमासही म्हणतात. या महिन्यात लग्नादी मंगल कार्य करीत नाहीत. अधिक मास दुःखी झाला. तो आपली गाऱ्हाणे सांगू लागला. सर्वजण माझा तिरस्कार करतात. हौस नाही, मौज नाही, मजा नाही. मला वाईट वाटते. मी ज्योतीत रत्नजडित सिंहासन आहे. त्या सिंहासनावर पुरुषोत्तम बसले आहेत. त्या पुरुषोत्तमाचे दर्शन विष्णूंनी मलमासाला घडविले. दर्शनानं चमत्कार झाला. त्यात अधिक मासाला दिव्य रूप आलं. लोखंडाचं सोनं झालं. नारद मुनी म्हणाले, म्हणजे मलमासाचे महत्त्व वाढलं? महर्षी व्यास म्हणाले, होय, त्या महिन्यात पुण्यकर्म वाढतं. दीपदान, व्रत, नियम, उपवास इत्यादी. नारद मुनी म्हणाले, त्या महिन्यामुळे मग काय झालं? व्यास म्हणाले, लोक पुरुषोत्तमाची भक्ती करायला लागले. त्यांची पापं नष्ट झाली. त्यांचं जीवन फुललं. त्यांच्या इच्छा फळाला आल्या. असा तो अधिक मास पुण्यमास ठरला. आता आपण अधिक मासाची दुसरी कहाणी देखील ऐकूया. या ऐका पुरुषोत्तम देवा तुमची कहाणी. सर्वांनी वाचावी, सर्वांनी ऐकावी, श्रद्धा धरावी, पुरुषोत्तमाची पूजा करावी. पुण्य मिळते, पाप मिळते, मनी धरावे ते मिळते, जन्माचे सार्थक होते. अधिक मासाची दुसरी कथा. रामपूर नावाचं एक नगर होतं. तिथे 2 भाऊ राहत होते. मनाने श्रीमंत, परंतु धनाने गरीब. मोठ्याच्या बायकोचं नाव होतं रूपवती. धाकट्याच्या बायकोचं नाव होतं रमा. एकदा ते दोघेही भाऊ कामधंद्यासाठी परगावी गेले. तेव्हापासून थोरली जाऊबाई महाराणीसारखी बसून राही. जावेकडून बटकीसारखे कामे करून घेई. तिच्यावर सारखी आगपाखडी करी. एकदा तर थोरली एवढी संतापली की तिने धाकटीला घराबाहेर काढलं. बिचारी धाकटी जाऊ एका शेजारणीच्या ओसरीवर राहू लागली. त्या वर्षी
अधिक मासाला थोरलीने पुरुषोत्तम व्रताची तयारी केली. धाकटीला वाटलं आपणही ते व्रत करावं, म्हणून ती थोरल्या जावेच्या घरी गेली आणि म्हणाली, जाऊबाई जाऊबाई, पुरुषोत्तम व्रत करायची माझी इच्छा आहे, परंतु मला त्या व्रताची काहीच माहिती नाही. तुम्ही मला सगळा व्रतविधी सांगाल का? थोरली होती कपटी आणि भारी दृष्ट. ती धाकटीला म्हणाली, तू आहेस बावळट, अर्धवट आणि वेडपट. तुला काय जमणार हे पुरुषोत्तम व्रत? परंतु तुझा आग्रहच असेल तर सांगते, पण हे व्रत गुप्त आहे. मी सांगेन ते दुसऱ्या कुणालाही सांगायचं नाही. आणि ते धाकटीने कबूल केलं. आणि थोरलीनं दृष्टपणानं उगीच काहीतरी खोटं नाटं रचून तिला सांगितलं. ती म्हणाली, अधिक मास म्हणजे मलिन मास. या महिन्यात आपणही मलिन राहायचं. मलिन गढूळ पाण्याने स्नान करायचं, मळकट वस्त्र वापरायची, शिळेपाके, उष्टे, खरगटे पदार्थ खायचे, घाणेरडे शब्द उच्चारायचे. उजवलेला नसेल अशा पिंपळाला नमस्कार करून म्हणायचं, पिंपळा पिंपळा माझ्या घरी जेवायला ये. आणि असं महिनाभर रोज करायचं, म्हणजे देव प्रसन्न होईल. धाकटीला खरं वाटलं. ती रोज घाणेरडी राहू लागली. पिंपळाला नमस्कार करून आपल्या घरी जेवायला बोलावू लागली. होता होता उद्यापनाचा दिवस आला. थोरलीने 108 ब्राह्मणांना जेवायला आमंत्रण दिलं. तिचं ऐकून धाकटीनेही ब्राह्मणांना जेवायला बोलावलं. व्रताच्या आनंदाच्या भरात तिला आपल्या गरिबीची जाणीवच राहिली नाही. रोजच्याप्रमाणे ती पिंपळाला म्हणाली, देवा देवा, माझ्या घरी आज उद्यापन आहे, तू जेवायला ये. तेव्हा पिंपळातून श्री विष्णू प्रकट झाले. तिचा भोळा भाव आणि खरी भक्ती बघून तिला म्हणाले, ठीक आहे, मी जेवायला येतो. कोणी विचारलं तर आपला भाऊ जेवायला येणार आहे असं सांग. धाकटीचा आनंद गगनात मावेना. ती घरी आली. घरात काय होतं नव्हतं ते सगळं गोळा करून कसा बसा स्वयंपाक केला. एक लाडू केला आणि तेवढ्यात श्री विष्णू जेवायला आले. तिला म्हणाले, ताई, बाहेर 108 ब्राह्मण जेवायला आले आहेत. धाकटी ते विसरूनच गेली होती. धड एका माणसालाही पुरण्यासारखं जेवण नव्हतं. मग 108 ब्राह्मणांना कसं जेवण घालणार? घरात अन्नाचा आणखी एकही दाणा नव्हता. आता काय करायचं? विष्णूने तिची चिंता दूर करायचं ठरवलं. ते म्हणाले, आता असं कर, 1 केळीचं पान आण, 1 द्रोण आण आणि माझ्यासाठी केलेला लाडूही आण. धाकटीने विष्णूच्या सांगण्याप्रमाणे केलं. मग श्री विष्णूंनी त्या पानाचे 108 तुकडे केले, द्रोणाचे 108 तुकडे केले आणि लाडवाचेही 108 तुकडे केले. धाकटीनं ती पानं मांडली. लाडवाचे तुकडेही वाढले. तेव्हा श्री विष्णूच्या कृपेने 108 पात्र पंचपक्वानांनी भरली. ब्राह्मण आले, जेवले, तृप्त झाले आणि धाकटीला अनंत आशीर्वाद देऊन गेले. तिकडे थोरलीच्या घरी चमत्कार झाला. तिने तयार केलेले सर्व पदार्थ नाहीसे झाले. 108 ब्राह्मण उपाशी राहिले. रागाने तिला शाप देत निघून गेले. परंतु धाकटी अगदी गरीब, शांत आहे. आपण तिला खोटं नाटं सांगितलं आणि तरीही तिने 108 ब्राह्मणांना भोजन कसं दिलं याचं थोरलीला नवल वाटलं. आणि ती तशीच लगबगीने धाकट्या जावेकडे गेली. धाकट्या जावेने थोरल्या जावेला आदराने लावून नमस्कार केला आणि म्हणाली, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी अधिक मासाचे व्रत केले आणि म्हणूनच भगवान श्री विष्णू प्रसन्न झाले आणि त्यांच्या कृपेनेच उद्यापन देखील यशस्वीपणे पार पडलं. धाकटीला आपण खोटं सांगितलं, पण तिने ते खरं मानून भक्तिभावाने व्रत केलं आणि म्हणूनच तिला भगवान श्री विष्णू प्रसन्न झाले हे थोरलीने मनोमन जाणलं. ती खाजील झाली. तिने क्षमा मागितली. तेव्हा आकाशवाणी झाली, जे कोणी श्रद्धेने अधिक मास पाळतील, पुरुषोत्तम व्रत करतील, त्यांना मी असाच प्रसन्न होईल. त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण करीन. त्यानंतर त्या दोघी जावा एकत्र आनंदात वागू लागल्या. श्री पुरुषोत्तम मासाच्या कृपेने त्या दोघींचा संसार सोन्याचा झाला. दोघी जावा सहकुटुंब सहपरिवार पूर्ण सुखी झाला. त्यांना जशी सुखसंपत्ती मिळाली तशीच त्या श्री पुरुषोत्तमाच्या कृपेने तुम्हा आम्हाला मिळो ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सफळ संपूर्ण. कथा आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः अवश्य लिहा. धन्यवाद.